नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भारुडं गाणाऱ्या आनंदीसमोर मालक साहेब स्वतः स्टेजवरती येऊन आबांची नोकरी गेल्याचं सत्य त्यांनी आनंदीला सांगितलेलं असतं. तर इकडे आता आबा कारखान्यावरनं घरी आलेले असतात. आता मात्र आबांची नोकरी गेली म्हणून आबांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. कारण एवढ्या 3 नातींची जबाबदारी, घर सांभाळणं आता कसं काय जमणार आहे याचं त्यांना टेन्शन आलेलं असतं. पण तरी माझ्या आनंदीला ही गोष्ट कळता कामा नये, कारण आनंदीला जर हे कळालं तर ती सगळं स्वतःमुळे झालं म्हणून स्वतःला दोष देत राहील. म्हणून आज आबांनी खोटं बोलायचं ठरवलेलं असतं. आबा आता घरात येताच, अंगणात येताच आता आनंदी विचारू लागते, काय झालं आबा? मालक साहेब ओरडले का? हवेलीत जे काही झालं त्यांनी सांगितलं का? ते रागवले का आमच्यावरती? कशाला बोलवलं होतं कारखान्यात सांगा ना. आता आबांना लगेच मालक साहेबांचे शब्द आठवतात. आजपासून तुम्ही आणि तुमच्या मोठ्या नातीने कारखान्यात पाऊल ठेवायचं नाही, लगेच कारखाना सोडायचा. तुमची सेवा संपली. आता मात्र आबांना खूप वाईट वाटत असतं. त्यांच्या मनात अतिशय धडधड करत असतं. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, बोला ना आबा, तुम्ही असे गप्प का? सांगा ना काय झालंय तिकडे. त्यावर आबा म्हणू लागतात, नाही ग पोरी, असं काही बी झालं नाही. मालक साहेब चिडले नाही, उलट खुश झाले आणि मला म्हणाले, खरंच आबासाहेब तुमच्या नाती लय हुशार, तुमचं कौतुक करत होते मालक. त्यावर आनंदी म्हणू लागते, खरंच आबा मालक साहेब चिडले नाही, त्यांनी कौतुक केलं का? त्यावर आबा म्हणू लागतात, हो, मालक साहेब म्हणत होते तुमच्या नातींना लय हुशार येतो, हिशोब काय भारी जमतो. त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, बघ दिदे, मी म्हणत होते तू टेन्शन घेऊच नको. बघ मालक साहेब आपल्यावरती चिडले नाही, उलट आबांजवळ आपलं कौतुक केलं आहे. त्यावर लगेच आता आनंदी आबांजवळ येते, आबांच्या खांद्यावरती हात ठेवते. आता मात्र लगेच आबांच्या मनात जी धडधड चालू असते ना, ती आता आनंदीला समजलेली असते. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आबा तुम्ही खरं सांगताय ना, मग तुमच्या मनाची एवढी धडधड का व्हायली? त्यावर आबा म्हणू लागतात, आता कारखान्यात जाऊन साहेबांसमोर उभी राहायचं, मालक साहेब कसले तुम्हाला माहिती आहे ना, मग धडधडच होणार की, म्हणून धडधड होते, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, अजून काय बोलले? मालक साहेब आणखीन काही बोलले का? त्यावर आबा म्हणू लागतात, आणखीन काय बोलणार, माझ्या नातींचं कौतुकच करायले, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, खरंच बरं झालं, बरं झालं दुसरं काही बोलले नाही, मला खूप टेन्शन आलं होतं. तेव्हा आरची म्हणू लागते, दिदे आता दे की ग सोडून, आता समजा काही ठीक झाले ना, बघ मालक साहेब उलट आपल्यावर खुश झाले. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, बरोबरच चला आता सगळेजण जेवण करून घेऊयात, चला बरं. आता लगेच आरची आतमध्ये येते. त्याच वेळेस आनंदी, आरती सगळ्याजणी आतमध्ये येतात. आबा मात्र आता मनाशीच म्हणू लागतात, कसं सांगू आणि कसं सावरू आता स्वतःला, मनाची धडधड कशी थांबवू मी, असे असंख्य प्रश्न आता आबांच्या मनात उभे असतात. तर आता आरची आतमध्ये येते आणि रुसून बसते. मुद्दामून तिने आता टेबल असा घरात मधोमध ठेवलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच रुसून बसणाऱ्या बुटूक वांग्याला बघताच आरतीताई विचारू लागते, काय गे बुटूक वांग्या, काय झालं तुला? तेव्हा आरची म्हणू लागते, बघ ना ताई, अगं मीच आनंदीताईला त्या हवेलीत घेऊन गेले आणि कौतुक सगळं आबांनी आणि त्या मालक साहेबांनी कोणाचं केलं? आनंदी दिदीचं. मला काही हे पटलेलं नाही आहे. तेवढ्यात आनंदी आतमध्ये येते. आता ती पावलं मोजत आतमध्ये येण्याची तिची सवय असते, पण इथे मध्येच आता स्टूल ठेवल्यामुळे आता आनंदी त्याला धडकणार आणि पडणार. तेच आरतीताई पटकन तिला पकडते. तेव्हा लगेच आरती आता या वांग्यावरती ओरडते, भुटक्या वांग्या, मध्ये असा स्टूल का ठेवतेस तू? आपल्या आनंदीताईला दिसत नाही तुला माहिती आहे ना, ती पावलं मोजून घरात येते, ती पडली असती मग. त्यावर आरची म्हणू लागते, सॉरी. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, बरोबरच चला आता मस्त जेवण करून घेऊया. तेव्हा आरची म्हणू लागते, आधी आपण गप्पा मारूया की, मला कसा नवरा हवा आहे तुम्हाला सांगू? त्यावर आरती म्हणू लागते, सांग सांग, या बुटूक वांग्याचा नवरा कसा आहे आम्हाला कळू दे. त्यावर आता आबा मात्र खिडकीतनं आपल्या 3ही नातींकडे बघत असतात. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, मला असा नवरा हवा आहे ना, मी ज्या दुकानाकडे बोट करेन ना, ते सगळं दुकान माझ्यासाठी घरी घेऊन आला पाहिजे, असा नवरा हवा आहे मला. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, हो का, म्हणजे सगळं गुंडाळून स्वतःला घरी आणायचं असं का? त्यावर लगेच आरची म्हणू लागते, हो, पण आरतीताई तुला कसा नवरा हवा आहे? तेव्हा आरती म्हणू लागते, मला असा बुटका नवरा हवा आहे, जो माझ्यापेक्षा बुट्टा असेल असला. तेव्हा आता सगळ्याजणी हसू लागतात. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, आनंदीताई तुला कसा नवरा हवा आहे ग? तेव्हा आनंदी म्हणू लागते, मला कसा नवरा म्हणजे, आता मला डोळे नाही आणि मला कसा नवरा भेटणार? बैराच भेटणार. मी त्याच्याकडे पाहत बसणार आणि तो माझ्याकडे पाहत बसणार, ना मला तो दिसणार आणि ना माझं बोलणं त्याला कळणार.
तेव्हा आता तिघींच्याही अशा गप्पा रंगलेल्या असतात. आबा मात्र आपल्या नातींकडे बघतच मनाशीच म्हणू लागतात, काय करू आता मी? कसं सांगू माझ्या नातींना की मालक साहेबांनी मला नोकरीवरनं काढून टाकलंय. आरतीची नोकरी गेली आणि माझीही नोकरी गेली. आता उद्यापासून काय करायचं? असे असंख्य प्रश्न आता इथे आबांसमोर उभे असतात. तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते. सकाळी सकाळी आबा मात्र अंगणात चुलीवरती पाणी तापवत असतात. त्याच वेळेस आरती घाईघाईतच आता कारखान्यावरती निघालेली असते. आबा, त्या दोघींकडे लक्ष द्या, मी निघते हा, कारखान्यावर जायला मला उशीर होईल, उजून मालक साहेब ओरडतील. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, थांब, आतमध्ये हो, कुठेही पाऊल टाकण्याची गरज नाही आहे आणि आजपासून कारखान्याच्या दिशेने अजिबात पावलं जाता कामा नये. तेव्हा आरती म्हणू लागते, काय झाले आबा, तुम्ही असे का बोलायले? अहो मालक साहेब ओरडतील की, कामावर जावं लागेल. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, काही जायची गरज नाही आहे, आपल्या दोघांनाही मालक साहेबांनी कामावरनं काढून टाकलंय. आता आरतीला हे ऐकून धक्काच बसतो. काय आबा, म्हणून तुम्ही धडधडायले होते काल? हे सगळं तुम्ही खोटं का सांगितलं काल मग? त्यावर आबा म्हणू लागतात, काय सांगू आणि कसं सांगू? माझ्या आनंदीला खचलेलं नाही बघायचं आहे ग मला, म्हणून तिच्यामुळे हे सगळं झालं याची तिला जाणीव होता कामा नये आणि माझ्या पोरीला मी दुःखात नाही बघू शकत म्हणून नाही सांगितलं. तेवढ्यात आता लगेच आरती म्हणू लागते, पण आबा, आता नोकरी गेली, आपण काय करायचं आहे? आनंदीला हे कळलं नाही तर आता आपण कामावर गेलो नाही तर तिला कळणारच ना. त्यावर आबा म्हणू लागतात, नाही, आपल्या नोकऱ्या गेल्याचं सत्य त्यांना कळता कामा नये, नाहीतर दोन्ही पोरींना वाईट वाटेल. तेवढ्यात आनंदी येते. आनंदी आबांचं बोलणंही ऐकते. त्याच वेळेस आरती आणि आबा दोघेही आनंदीकडे बघू लागतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय बोलले आबा तुम्ही? नोकरी गेली? मालकाने तुम्हाला काढून टाकले का कामावरनं? तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही ग पोरी, असं काहीच म्हणत नव्हतं आम्ही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही मग तुम्ही घरी का आहात? तुम्ही कारखान्यावर जाणार नाहीत का? तेव्हा आबा म्हणू लागतात, अगं आज रामनवमी ना, म्हणून आम्ही जात नाहीत, आज मालकांनी आम्हाला सुट्टी दिली, आज आपल्या गावची जत्रा आहे की नाही. तेव्हा लगेच आता गावातील पिंट्या आणि काही लोक येतात. पिंट्या जोरात ओरडत येतो, आनंदी अगं चल की पटकन, अगं रामनवमीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, तुला भारुडं गायचीत की, मालक बी येणार आहेत, चल लवकर. त्याच वेळेस आबा म्हणत, रे पिंट्या गप्पा बाईस, आणि आनंदी कुठे येणार नाही, ती भारुडं गाणार नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा काय बोलताय तुम्ही? त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आबा जाऊ द्या आनंदीला, अहो किती दिवसाची प्रॅक्टिस करते ती, अहो मालक साहेबांना राग येईल नाही तर भारुडं झाली नाही तर. त्यावर आबा म्हणू लागतात, नाही, सांगितलं ना, नाही म्हणजे नाही, असे म्हणत आबा आतमध्ये निघून जातात. तेव्हा पिंट्या म्हणू लागतो, आनंदी अगं तुला काही करून भारुडं गायला यावंच लागेल, नाहीतर मालक साहेब खूप चिडतील. तेव्हा आनंदी म्हणू लागते, बरं मी बघते. तर इकडे आरती आता आबांना समजवण्याचा प्रयत्न करू लागते, आबा अहो आनंदीला जाऊ द्या ना, हे बघा असं नका करू. त्यावर आबा म्हणू लागतात, आरती अगं तुला समजत नाही का, मालक साहेब आनंदीवरती आधीच भडकलेत आणि जर त्यांनी रामनवमीत आनंदीला भारुडं गाताने बघितलं तर ते अजून भडकतील. त्यावर आरती म्हणू लागते, नाही आबा, उलट जर कार्यक्रम झाला नाही तर ते आणखीन भडकतील, प्लीज आबा ऐका. पण आबा काय ऐकायला तयार नसतात. तर इकडे आता सकाळी सकाळी मालक आता तयार होऊन हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा लगेच आता शिर्के म्हणू लागतो, मालक साहेब आज रामनवमी आणि आपल्या राम मंदिराचा आज नवीन सोहळा आहे ना, नवीन मंदिराचं उद्घाटन तुमच्या हस्ते होणार आहे, सगळी तयारी झाली गावात, पोरांनी खूप छान असे कार्यक्रमही बसवले, आधी आता झेलीमचा कार्यक्रम होणार आणि त्यानंतर भारुडांचा. तेव्हा मालक आता समिधाच्या फोटोसमोर येतात आणि म्हणू लागतात, हो 10 वर्षाचं आज स्वप्न पूर्ण झालं. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, हो 10 वर्षापूर्वी आपल्या मंदिराला तडा गेला होता, तेव्हाच तुम्ही ठरवलं होतं की मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आणि नवीन मंदिर उभं करायचं आणि मालक तुम्ही ते पूर्ण केलं. त्यावर लगेच मालक समिधाकडे बघतात, हो ही माझ्या समिधाची इच्छा होती म्हणून आज मी तिचं स्वप्न पूर्ण केलं. पण शिर्के, त्या डीलचं काय झालं? ते पॅरिस गारमेंट्सचं डील आपल्यालाच मिळायला पाहिजे, ती फाईल कुठपर्यंत आली, होतंय की नाही काम? त्यावर शिर्के म्हणू लागतात, होणार मालक साहेब, होणार, ती डील आपल्यालाच भेटणार, पण काय करणार, आपले शत्रू वाढलेत ना. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शत्रू हे बाहेरचे नाही, घरातलेच आहे, त्यामुळे घरच्या शत्रूंना मी घाबरत नाही आणि बाहेरच्यांची मला भीती नाही. त्यामुळे शिर्के, ती डील आपली फायनल झालीच पाहिजे, काही झालं तरी ती डील आपल्यालाच मिळायला हवी. त्याच वेळेस आता लगेच इथे मालिकेतील विलनची एंट्री झालेली असते, म्हणजे समिधाची बहीण शलाका ही आता एका गाडीतनं उतरते. आता तिने काळ्या रंगाची साडी घातलेली असते. समिधाला युगंधर म्हणजे मालक साहेब आवडत असतात, पण मालक साहेबांनी समिधाच्या
चेहऱ्याची आवड करून शलाकाला लग्नासाठी नकार दिलेला असतो. तेव्हापासनं ही शलाका मालकांची दुश्मन झालेली असते. आता या शलाकाची एंट्री घरात होते. त्याच वेळेस आता मालक साहेब समिधाच्या फोटोकडे बघतच म्हणू लागतात, येऊ दे, जेवढे शत्रू येऊ दे तेवढे येऊ दे. पण हा युगंधर कुणालाच घाबरत नाही, कारण हारणं हे त्याच्या डिक्शनरीत बसत नाही. त्याच वेळेस आता शलाका येते, जोरजोरात टाळ्या वाजवते. ही शलाका युगंधरची मेवणी असते. तेव्हा ती टाळ्या वाजवतच म्हणू लागते, वेल डन भाऊजी, वेल डन. वाह, काय तो माज, काय तो रागीट स्वभाव. वाह मालक साहेब, एक नंबर भारी. या तुम्ही तर अजून हँडसम दिसता. खरंच काय भारी दिसता मालक साहेब तुम्ही. आता मात्र मालक रागानेच शलाकाकडे बघू लागतात. तेव्हा शलाका म्हणू लागते, पण मालक साहेब, तुम्ही हा तोरा दाखवता तो कुणासाठी? तुमच्या या बायकोसाठी. अहो, या बायकोचा चेहरा बघून तुम्ही मला नकार दिला होता, मला. आणि हे सगळं हिच्यामुळे झालं होतं, हिच्यामुळे. जर आज तुम्ही हिची निवड केली नसती ना, तर या घरात तुमची बायको म्हणून ही सत्ता मी मिरवत असते. मी या घराची मी मालकी नसते. आणि युगंधर निंबाळकर भाऊजी, तुम्ही एवढी मोठी डील काल फायनल केली, हो की नाही? 10वी मिल तुमची उभी राहिली, पण 30 कोटी जास्तीचे दिले तुम्ही. 30 कोटी. अहो, मी जर या घराची मालकी नसते ना, तर तुमचे 30 कोटी मी वाचवले असते. आता लगेच मालक साहेब पटकन तिथे सोप्यावरती बसतात आणि लगेच शलाकाला म्हणू लागतात, 30 काय 300 कोटी दिली असते तरी चालली असती, पण मला माझा स्वाभिमान गमवायला आवडत नाही. आता शलाका लगेच आपल्या माणसाला खुणावते. तिचा माणूस एक खुर्ची घेऊन येतो. शलाका त्या खुर्चीवरती बसते. भाऊजी, भाऊजी तुमचं बरोबर आहे, पण असा किती पैसा व्हायला घालणार तुम्ही माझ्या शत्रुत्वासाठी? पण मी तुमची पाठ सोडणार नाही भाऊजी. आणि भाऊजी, मगाशी काय बोलत होता तुम्ही? हारणं तुमच्या डिक्शनरीमध्ये बसत नाही. अहो, पण तुम्ही अंगठे बहादूर आहात, हे विसरलात का? आता शिर्केंना मात्र खूप राग येतो. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब रागाने आता या शलाकाकडे बघत असतात. तेव्हा शलाका म्हणू लागते, काय नजर आहे, वा डार्लिंग, एक नंबर भारी. आता शलाकाला युगंधर साहेब आवडत असतात, पण युगंधर साहेबांना मात्र ही शलाका अजिबात आवडत नसते. तिचा अतिशय राग येत असतो. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, पण आता मालक साहेब, हे जे गारमेंट्स पॅरेटचं डील आहे ना, ते मीच मिळवणार आणि तो हिरा माझाच होणार आहे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, सांगितलं ना, हारणं माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, त्यामुळे हे डील मलाच मिळणार. आता दोघांमध्ये असं खूप मोठं शत्रुत्व असतं. तर इकडे आता आनंदी आणि आर्ची दोघी आता आबांना रिक्वेस्ट करू लागतात, आबा प्लीज आम्हाला जाऊ दे ना, असं नका करू. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही, नाही जाऊ देणार. त्याच वेळेस आता आर्ची म्हणू लागते, आबा आपण 5 आकडे मोजूया, तोपर्यंत तुम्ही होकार द्या किंवा नकार द्या. हे बघा आम्हाला जाऊ द्या. आनंदी म्हणू लागते, आबा प्लीज मला जाऊ द्या. हे बघा मला फक्त भारूड गायची नाही आहे, मला मालक साहेबांचे आभार मानायचे, त्यांची माफी मागायची हो, प्लीज मला जाऊ द्या. तेव्हा आबा म्हणू लागतात, नाही या. आर्चीची आता आकडी मोज सुरू झाली असतात, 1 2. त्यावर आबा म्हणू लागतात, हे बघा रामनवमीत गर्दी असते, तिकडे तुझा आवाज चांगला येणार नाही, लोक भडकतील. नाही नाही नको. आबा वेगवेगळी कारणं देत असतात. त्याच वेळेस आता 5वा आकडा मोजताच आर्ची लगेच आबांचा हात खाली करते. आबा तुम्ही हारला, आनंदीताई तू जिंकली, चला पटकन. दोघे आता पळत सुटलेले असतात. त्याच वेळेस आबा काही बोलणार तेच आरती म्हणू लागते, आबा अहो जाऊ द्या त्यांना, मी आहे की, मी घेईल त्यांची काळजी, तुम्ही काळजी करू नका आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नका. तर इकडे गावात आता रामनवमीच्या कार्यक्रमाची समधी तयारी झालेली असते. आबा मात्र आपल्या कपाटाजवळ येतात आणि कपाट उघडून बघू लागतात. तर त्यात आबांचं पॉकेट असतं. त्या पॉकेटात फक्त 10,000 शिल्लक असतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, फक्त 10,000 उरलेत. या 10,000त जेमतेम एवढा महिना निघू शकतो. पुढच्या महिन्यात काय करायचं? माझी नोकरी बी नाही, आता मी कसं माझ्या पोरीबारींना मोठं करू, काय करू? असे असंख्य प्रश्न आबांसमोर उभे असतात. त्याच वेळेस आबांची लाडकी शकुंतला समोर उभी असते. आता त्या शकुंतलावरती आबांची नजर जाते. शकुंतला, मला माफ कर गं, अगं मला माफ कर. मी जो काही मनात विचार आणतोय ना, तो चुकीचा आहे, पण मला तुला विकावं लागेल आणि मला पुढच्या महिन्याचं काहीतरी बघावं लागेल गं. आता मात्र आबांनी आपल्या घरातल्या छोट्या वस्तूंनाही नावं दिलेली असते. अगदी छान असं कुटुंब असतं, पण या कुटुंबावरती आता मोठं संकट आलेलं असतं. पण मात्र आनंदी यातनं कसं आबांना बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आता रामनवमीच्या भारुडाला सुरुवात झालेली असते. आता राजा आणि प्रजेवरती इथे आनंदीने छान असं भारूड केलेलं असतं.
पूर्वीचे राजे खूप चांगले असायचे, ते लोकांचा विचार करायचे, पण आजकालचे राजे स्वार्थी झालेत असं आता भारूड इथे आनंदी सांगत असते. आता मात्र मालकांना वाटतं की मी आबांना नोकरीवरनं काढून टाकले म्हणून आनंदी मला हे सगळं बोलते. आता मालक खूप चिडतात आणि आनंदीजवळ जातात, ओरडतच म्हणू लागतात, आता राजा कसा असतो हे तू मला शिकवणार का? तू सांगणार का मला? तू हे असलं काय बी बोलून तुझ्या आबांची नोकरी परत मिळवू शकत नाही. आता आनंदीला धक्का बसतो, म्हणजे आबांना नोकरीवरनं काढून टाकलंय हे आनंदीला कळालेलं असतं. आता मात्र आनंदी मालक साहेबांकडनं आबांची नोकरी कशी परत मिळवणार, पुढे काय करणार, हे संकट कसं दूर होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.